चला मंडळी, आज आपण मस्तपैकी एकदम सुरेख असा दिसणारा एक गोड पदार्थ बनवणार आहोत। हा तुम्ही दिवाळीसाठी बनवू शकता किंवा गौरी गणपतीमध्ये फराळासाठी बनवू शकता। या पदार्थाचं नाव आहे चंद्रकला। मंडळी, ही जितकी सुरेख दिसते ना, तेवढीच खायला खूप टेस्टी अशी लागते। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। बघा, इथे आता हे मी मैद्याचं पीठ घेतलेलं आहे। आता ह्या वाटीने मी 2 वाटी मैदा घेणार आहे। चाळणीने सुरुवातीला मैदा आहे तो चाळून घ्यायचा आहे। तुम्ही एकदम चाळून घेतला तरीही चालू शकतं। आता इथं आपण 2 वाटी मैदा घेतलेला आहे आणि आता हा चाळून घेतलेला आहे। याच्यामध्ये आता चवीनुसार थोडंसं किंचित मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये जो आपण बेकिंग सोडा असतो तो एकदम पाव चमचा याच्यावरती घालून घ्यायचा आहे। पाव चमचा घातल्यानंतर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये 1/3 कप आहे ते तूप घालून घ्यायचे। तूप फक्त थोडंसं वितळून थंड करून मग याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता बघा, हे चांगलं तूप आहे ते पिठामध्ये मिक्स करून घेते। सुरुवातीला आपण एका हाताने मिक्स करून घेतलं, त्यानंतर दोन्ही हाताने चोळून प्रत्येक कणाला हे पीठ मिक्स होईल अशा पद्धतीने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथं आपलं पीठ आहे आणि तूप आहे ते एकदम एकमेकाला मिक्स झालेलं आहे। त्याचे असे मुटके तयार होतात, म्हणजे आपले परफेक्ट पीठ आहे ते म्हणजे तूप पिठामध्ये मिक्स झालेले। आता अर्धी वाटी इथं मी पाणी घेतलेलं आहे। इथं थंड टेम्परेचरचं पाणी घेतलेलं आहे, म्हणजे नॉर्मल आपलं हंड्यातील। आता ह्या पाणी थोडं थोडं घालायचं आणि एकदम घट्ट पीठ मळून घ्यायचे। पाणी घालताना 1 ते 2 चमचा पाणी घालायचे आणि मग तसं पीठ मळून घ्यायचे। तुम्ही जर याच्यामध्ये पाणी जास्त घातलं तर याचा डो आहे तो पातळ होतो किंवा सॉफ्ट बनतो आणि मग आपल्याला ती चंद्रकला बनवता येत नाही। त्यामुळे जेवढं होईल तेवढा हा डो आहे तो घट्ट बनवायचा आहे। त्यामुळे 1-1, 2-2 चमचा पाणी घालायचं आहे। इथं मला जे अर्धी वाटी मी पाणी घेतलं होतं किंवा अर्धा कप घेतलं होतं त्यातील 2 ते 3 चमचे पाणी आहे ते शिल्लक राहिलेले तुम्हाला मी दाखवते शेवटी। बघा, आता इथं घट्टसर पीठ आपलं मळून घेतलेलं आहे। आवश्यकता वाटली तर थोडंसं पाणी 1-1 चमचा त्यात ऍड करायचं आणि चांगलं दोन्ही हातांनी पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे। पीठ इथं एकदम हार्ड मळलेलं आहे। आता आपण हे असंच पीठ आहे ते थोडंसं कसं बाइंडिंग येण्यासाठी थोडं मळून घ्यायचं दोन्ही हातांनी। बघा, आता बघायचं आहे की त्याला बाइंडिंग बसते का। इथं बघा, मी असं त्याला रोल करून बघते की त्याच्या रोल बनतायत की नाही बनतायत। आता याच्यामध्ये आपण झाकण ठेवून घेऊया। आता याच्यातील पाणी बघा किती शिल्लक राहिलेलं आहे ते अर्धी वाटीतलं 3-1 चमचे पाणी शिल्लक राहिलेले। आता आवडीनुसार इथं तुम्ही कोणतेही ड्रायफ्रुट्स घेऊ शकता। ड्रायफ्रुट्स घालायचे असतील तर घालू शकता, नाही घातले तरी चालू शकतं। इथं मी सगळे जेवढे माझ्याकडे अवेलेबल होते तेवढे घेतलेले आहेत आणि मी ते चांगले बारीक कट करून घेतलेले आहेत। ज्यावेळेस आपण चंद्रकला करणार आहे त्यामध्ये जर मोठा ड्रायफ्रुट्स तुम्ही ठेवला की तर ते काय होतं, ज्यावेळेस आपण कोटिंग करतो आणि तळायला जातात त्यावेळेस ते उलगडले जातात किंवा मग त्याचं टोक असतं ते बाहेर निघतं त्या ड्रायफ्रुट्सचं आणि मग ती फुटली जाते। त्यासाठी एकदम बारीक करून घ्यायचे आहेत। तुम्ही मिक्सरला थोडंसं फिरवून घेतलं तरीही चालू शकतं। आता हे ना 1 चमचा तूप घालून चांगलं कढईमध्ये परतून घ्यायचे सगळे ड्रायफ्रुट्स, म्हणजे खायला त्याच्यामध्ये घातल्यानंतर खूप टेस्टी असे लागतात। आता बघा, त्याचा कलर थोडासा चेंज होत चाललेला आहे। एकदम स्लो गॅसवरती आपण हे ड्रायफ्रुट्स आहेत ना कट केलेले ते तळून घेऊया। बघा, आता छानपैकी भाजलेले आहेत। आता इथं खोया घेतलेला आहे, खवा घेतलेला आहे मी 200 ग्राम आणि खवा एकदम फ्रेश आहे। इथं कलर बघू शकता। त्याच कढईमध्ये मी हा खवा आहे तो घालून घेतलेला आहे। थोडासा खोया कुस्करून घेतलेला आहे म्हणजेच खवा। आता बघा, त्याच्या गुठळ्या आहेत त्या हे झालेले आहेत आणि आता आपण गॅस पेटवून घेऊया। एकदम स्लो गॅसवरती हा आहे तो हे करून घ्यायचा आहे, सुकून घ्यायचा आहे। खोवा काय लगेच सुकला जातो, थोडा जास्त हे करायचा नाही। इथं 1/3 कप मी साखर घेतलेली आहे। साखर थोडी कमीच घालायची आहे तुमच्या आवडीनुसार। काही साखर गोड असती तर त्याचं प्रमाण कमी ठेवा आणि बारीक साखर असते ती जास्त गोड नसती तर ती थोडी तुम्हाला 1/3 कप याच्यामध्ये लागेल। आता इथं मी 1/3 कपाला थोडीशी कमी घातली, त्यानंतर 1 चमचा भरून वेलची पावडर घातली आणि चांगलं हे मिक्स करून घेतलेलं आहे। आता इथं बघा, खवा आहे ना त्याला पाणी सुटलेलं आहे म्हणजे आहे। आता त्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रुट्स तळून घेतले होते ते घालून घ्यायचे आणि स्लो गॅसवरती खवा आहे तो कोरडा करून घ्यायचा। इथं बघा, त्याच्यातील जे पाणी होतं ते सगळं मुरलेलं आहे छानपैकी। आता आपण हे असंच बाजूला ठेवून घेऊया आणि त्यानंतर आपण हे पीठ बघूया। पीठ मुरत मी 15 मिनिटासाठी ठेवलं होतं। आता इथं 15 मिनिटं झालेली, तोपर्यंत आपला खवा आहे तो तयार झालेला आहे। याची ऑलरेडी पहिली एक रेसिपी मी यूट्यूबवरती अपलोड केली, तीही तुम्ही पाहू शकता। त्याच्यामध्ये वेगळे खवा न वापरता दुसरे पदार्थ वापरलेले आहेत, तर ती रेसिपी नक्की जाऊन बघा। संगीता सोमी किचनवरती तुम्हाला पाहता येईल। आता आपण याचे ना छोटे छोटे गोळे करून घेऊया, म्हणजे काय होईल, एका आकारामध्ये आपल्याला लाट्या आहेत त्या लाटता येतील। आता हे परत मी 2 भागामध्ये विभागणी केलेली आहे त्याची आणि असे आपण त्याचे गोळे छोटे छोटे करून घेऊया। अशा 2 लाईन्स करून घेतल्या ना, रोल करून घेतले की पटापट गोळे एका आकाराचे करायला इझी जातं।
आता ह्याचे आपण सुरुवातीला गोळे करून घेऊया आणि त्यानंतर मग आपण लाटायला सुरुवात करूया। एका आकारामध्ये केले किंवा थोडेसे छोटे मोठे झाले तरी कोणत्याही भांडे घ्यायचं आणि त्याने कट करून तुम्ही ते गोळे घेऊ शकता। आता इथं आपण सुरुवातीला तोपर्यंत पाक करून घेऊया। इथं 1.5 वाटी मी साखर घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून घेतलेलं आहे। आता इथं सुरुवातीला फास्ट गॅसवरती जी साखर आहे ना ती विरघळत नाही तोपर्यंत विरघळवून घ्यायची आणि त्यानंतर असे बुडबुडे यायला लागले की थोडासा गॅस स्लो करायचा आणि एक तारीचा पाक बनवून घ्यायचा। आता एक तारीचा पाक बनवत असताना सुरुवातीला आपण चेक करूया, ताटावरती घेतला आणि त्याचा जर ओघळ गेला तर म्हणायचं की आपला पाक अजून तयार झालेला नाही। त्यानंतर एक 2-3 मिनिटांनंतर मी परत बघितलं तर आता आपला पाक आहे तो परफेक्ट झालेला आहे। पाक ताटामध्ये थेंब टाकल्यानंतर तो असा ओघळ त्याचा जात नाही, म्हणजे समजायचं आपला पाक आहे तो परफेक्ट तयार झालेला आहे। आता इथं बघा मी याच्या लाट्या आहेत त्या लाटून घेतलेल्या आहेत। सुरुवातीला मी छोट्या लाट्या करून बघितल्यात की त्याचं व्यवस्थित चंद्रकला आपली बनते की नाहीये त्यासाठी। आता इथं बघू शकता छोट्या छोट्या नाजूक करायच्या असतील तर अशा पद्धतीच्या छोटी वाटी घ्यायची, त्याने कट करायचं आणि अशा पद्धतीची आपली चंद्रकला आहे ती बनवून घ्यायची। याला घड्या घालताना कशा घालायच्या त्या मी तुम्हाला पुढे दाखवते, एकदम स्लो मध्ये दाखवते की इझिली तुम्हाला 1-2 वेळा तुम्ही बनवलेत ना ते बघायला खूप असं वाटतं की अवघड आहे, परंतु जेव्हा बनवायला घ्याल तेव्हा इझिली बनल्या जातात। म्हणजे बघा काय मस्त सुंदर दिसते की नाही आपली चंद्रकला, एकदम नाजूक। आता हे ना मी मोठ्या वाटीने घेतलेले आहेत कट करून। आता याच्यामध्ये हे सारण आहे ते भरून घेऊया आणि त्यानंतर साईडला आहे ना पाण्याचा हात लावून घ्यायचा, त्यावर दुसरी आपली जी पुरी घेतलेली ती म्हणजे पॅक करून घ्यायची त्याला हातावरती अशी, आणि साईडच्या कडा एकदम टाईटली बंद करून घ्यायच्यात की त्या तेलामध्ये उघडल्या नाही पाहिजेत। आणि त्यानंतर बघा अशा पद्धतीने फिरवत जायचं आणि मस्त सुंदर अशी त्याला कडा द्यायच्या आहेत। फक्त फोल्ड करत जायचं, थोडंसं प्रेस करायचं आणि नंतर पुढं असं त्याच्यावरती फोल्ड करत जायचं। बघा अशा पद्धतीनं डिझाईन छानपैकी अशी तयार होते, अप्रतिम। काय सुंदर दिसते की नाही बघा, एक नंबर। अशा पद्धतीची आपण चंद्रकला बनवू शकता। हा एक वेगळा प्रकार आहे। आपण नेहमीच करंजी कापणी हे तर आपल्या फराळामध्ये बनवतच असतो, पण अशा पद्धतीची एक वेगळी रेसिपी तुम्ही बनवून घरातल्यांसाठी किंवा मग प्रसादासाठी ठेवू शकता। बघा आता अशा पद्धतीने मी परत पॅक करून घेतलेले, तुम्हाला परत एकदा दाखवते की एकदम जवळून की कशा पद्धतीच्या घड्या आहेत त्या त्याला म्हणजे घातल्या जातात। बघा थोडंसं प्रेस करायचं आणि खालून उलटी दुमड घालायची आणि दुमडल्यानंतर परत थोडंसं प्रेस करायचं। बघा अशा पद्धतीने आहेत त्या त्याला घड्या घालून घ्यायच्या आहेत, अप्रतिमच। काय सुंदर दिसतायत की नाही बघा। झाली आपली चंद्रकला मस्तपैकी सुरेख दिसायला। अशाच आपण आता हे बाकीच्या पण आहेत ना त्या बनवून घेऊया आणि बाजूला ठेवूया। आकार तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा तुम्ही करू शकता। आता जी पहिली रेसिपी मी दाखवलेली आहे त्याच्यामध्ये साहित्य पण वेगळं आहे थोडंसं, तर ती रेसिपी मध्ये मी मोठ्या बनवलेल्या आहेत, म्हणून ह्या रेसिपी मध्ये मी थोड्या छोट्या दाखवलेल्या आहेत। नाजूक नाजूक देवाच्या समोर ठेवायच्या असतील किंवा मग प्रसादासाठी वाटायच्या असतील तर त्या इझिली आपल्याला वाटता येतात वगैरे, तर त्यासाठी तुम्ही अशा पद्धतीच्या बनवू शकता। दिवाळीमध्येही बनवू शकता, फराळामध्ये अप्रतिम अशी ही रेसिपी लागते। बघा काय मस्त सुंदर दिसतात की नाही। आता सगळ्या चंद्रकला आहेत ना त्या बनवून तयार झालेल्या आहेत आणि आता आपण साईडला तेल गरम करत ठेवायचं आहे। सुरुवातीला काय करतात, आता याची पण काही प्रोसेस आहे, तेल गरम कसं करायचं, कितीपर्यंत करायचं आणि चंद्रकला आहेत त्या कशा प्रकारे तळायच्या आहेत, तर ती ही मोठी प्रोसेस आहे। सगळ्यात मेन म्हणाल तर चंद्रकला आहे ती कशी तळायची आहे हे मेन आहे या रेसिपीमध्ये। आता इथे बघा तेल थंड आहे, एकदम नॉर्मल गरम करून घेतलं होतं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये चंद्रकला सोडून दिलेली आहेत। एकदम स्लो वरती न हलवता एक साइडने पूर्ण भाजून द्यायच्या, त्याला अजिबात हात लावायचा नाहीये। जशा टाकल्यात तशाच तेलामध्ये ठेवायच्या आहेत। याला तळायला खूप वेळ लागतो, म्हणजे समजा एक भाजा तरी 10 मिनिटं लागतात, तर त्यासाठी ना तुम्हाला एकदम स्लो वरती ह्या चंद्रकला आहेत त्या तळाव्या लागतील। आता मी पलटी करून घेते, एकदम सोनेरी कलर येत नाही तोपर्यंत आपण ह्या चंद्रकला आहेत त्या तळून घेणार आहे। बघा काय मस्त असं सोनेरी कलर आलेला आहे की नाही। चला तर आता आपण ह्या चंद्रकला आहेत त्या काढून घेऊया। अशा पद्धतीने बुडबुडे आहेत ते बंद होतात आणि त्यानंतर आपण चंद्रकला आहे ती काढून घ्यायची। चाळणीवरती काढली तरीही चालू शकतं, ह्या तेल जास्त एवढं खात नाहीत। आता काय करायचं, आता मेन प्रोसेस आहे, इथं गॅस बंद करायचा, तेल पूर्ण थंड करून घ्यायचं। पूर्ण तेल थंड झाल्यानंतर नेक्स्ट भाजा याच्यामध्ये घालायचा। बघा इथं तेल पूर्ण बंद आहे, त्यानंतर मी गॅस चालू केलेला आहे आणि इथं स्लो वरती एकदम गॅस आहे। आत्ताशा त्या आपल्या चंद्रकला टाकलेल्या आहेत त्यावरती
यायला सुरुवात झालेली. तर बघू शकता अशा पद्धतीने चंद्रकला आहेत त्या तळून घ्यायच्यात. आता आपला पाक आहे तो थंड झालेला आहे, त्याच्यामध्ये चंद्रकलाही थोडी थंड करून घ्यायची आणि थंड झाल्यावरती पाकामध्ये डुबवून घ्यायची. त्याच्यावरती पाक संपूर्ण डुबल अशा पद्धतीनं घालून घ्यायचा आणि त्यानंतर एका चाळणीवरती काढून घ्यायचे. चाळणीवरती ठेवल्यानंतर जो एक्स्ट्राचा पाक असेल तो खाली उतरला जाईल आणि चंद्रकलेला जेवढा पाहिजे तेवढी ती सोक करून घेते. आता बघा दुसरा भाजाही मी याच्यामध्ये घालून घेतलेला आहे. तिसरा भाजा घालतानाही गॅस बंद करायचा. तेलचं टेम्परेचर हे पूर्ण कमी करून घ्यायचे, अजिबात गरम तेल नाही पाहिजे. आणि त्यानंतर आपण तिसरा भाजा याच्यामध्ये घालणार आहे. त्यामुळे काय ना चंद्रकला बनवण्यापेक्षा तळताना जास्त वेळ लागतो चंद्रकलेला. त्यामुळे खूप लोक आहेत ते या फंदामध्ये पडत नाहीत किंवा बनवत नाहीत. तरी सुद्धा तुम्ही अशा पद्धतीची चंद्रकला बनवून बघा, खूप अप्रतिम अशी बनते आणि घरातल्या सर्वांनाच आवडते. चला तर आता मी अशा पद्धतीने बघा हे भाजून घेतलेले. परत गॅस मी बंद करून तेल एकदम पूर्ण थंड करून घेतलेले. तर बघू शकता अजिबात बुडबुडे येत नाहीयेत. नंतर त्यामध्ये मी घालून घेतलेले आहे आणि गॅस आता स्लोवरती आहे. बघा अशा पद्धतीने आपण सगळ्या चंद्रकला आहेत त्या बनवून घेणार आहे आणि एकदम थंड झाल्यानंतर साखरेच्या पाकात डुबवून घ्यायच्यात. आता इथं जर साखरेच्या पाकाची साखर तयार झाली, घट्ट झाला, तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, पाक गरम करायचा, परत थोडासा थंड करायचा आणि मग तळलेली जी चंद्रकला आहे ती त्याच्यामध्ये डुबवून परत चाळणीवरती ठेवून द्यायची. आता ही झाली आपली सगळी प्रोसेस. आता अशाच पद्धतीने मी सगळ्या चंद्रकला आहेत त्या तळून घेतलेल्या आहेत. अप्रतिम अशा लागतात. नक्कीच बनवून बघा. बाकीच्या रेसिपी तुम्हाला बघता येतील. ही रेसिपी तर नक्कीच बनवा. कशी झाली आणि इथपर्यंत व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि रेसिपी आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा अशाच आपल्या काही सोप्या रेसिपी पाहण्यासाठी. थँक्यू.